आज आपण बनवणार आहोत ओले बोंबील फ्राय। त्याच्याकरता मी बोंबील साफ करून स्वच्छ धुवून घेतले। आता आपण बोंबीला मॅरिनेट करूया। त्याच्याकरता मी आलं, लसूण, कोथिंबीर, मिरची याची पेस्ट घेतली। सर्व मसाले टाकून घेऊया। 1 चम्मच हळद, 2 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच जीरा पावडर, 1 चम्मच धना पावडर, 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ। आता याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया। याच्यात आपण थोडंसं चिंचेचं पाणी टाकूया। आता चांगल्या प्रकारे मिक्स करून 10 मिनिटं मॅरिनेट करण्याकरता ठेवू। बघा 10 मिनिटं झालेले आहेत। आपले बोंबील छान प्रकारे मॅरिनेट झालेले आहेत। बोंबील फ्राय करण्याकरता मी रवा घेतलेला आहे। त्याच्यात थोडं मीठ टाकून घेऊया। 1 चम्मच मसाला टाकून घेऊ। सगळं मिक्स करून घेऊ। बघा पॅन गरम झालेला आहे। तेल टाकून घेते। रवा आपण बोंबीला चांगल्या प्रकारे लावून घेऊया। तेल गरम झालेलं आहे। बोंबील फ्राय करून घेऊ। बघा दुसऱ्या बाजूनी पण आपण फ्राय करून घेऊया। बघा आपण बोंबील दोन्ही बाजूनी फ्राय केलेले आहेत। आता मी काढून घेते। अशा प्रकारे मी सर्व बोंबील फ्राय करून घेते। बघा अशा प्रकारे मी बोंबील फ्राय करून घेतलेले आहे। खाण्याकरता आपले फ्राय बोंबील तयार आहे।